नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय लोकशाही न्यूज आरोग्यशाही आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आजचा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे डायबिटीस पासून मुक्ती आणि औषधमुक्त जीवन. आणि त्याचवर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर विद्याधर गिरी सर. आज आपल्या स्टुडिओत ते उपलब्ध आहेत. खूप खूप स्वागत तुमचं सर. खरं तर अगदी थोडक्यात त्यांची ओळख करून देतो. खरं तर डॉक्टर 25 वर्षांपासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत आणि गेल्या 10 वर्षांपासून औषधमुक्त जीवनावर कार्य करण्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रात अनेक लेख लिहिलेले आहेत, अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. 2015 पासून डायबिटीस मुक्त भारत या अभियानाअंतर्गत आजपर्यंत हजारो लोकांना त्यांनी डायबिटीस मुक्त केलेलं आहे. आणि सध्या विशेषतः लहान मुलांमध्ये होणाऱ्या टाईप 1 डायबिटीसवर त्यांचं संशोधन सुरू आहे आणि त्याचा अनेक जणांना फायदा झाला. त्याचबरोबर हृदयविकार, किडनी, थायरॉइड, कॅन्सर इत्यादी बऱ्या न होऊ शकणाऱ्या आजारांवर त्यांचं विशेष संशोधन सुरू आहे. आणि या सगळ्या आजारांच्या अनेक रुग्णांना औषधमुक्त जीवनाचा लाभ त्यांनी करून दिलाय. खरं तर भारतीय वेद, आयुर्वेद, वैद्यकीय ज्योतिषशास्त्र, TCM म्हणजेच ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, ऑरिक्युलोथेरपी या औषधमुक्त शास्त्राचा त्यांचा अतिशय सखोल अभ्यास आहे. आणि औषधमुक्त जीवनासाठी ग्लोबल बॅलन्स पद्धतीवर त्यांचं सध्या संशोधन सुरू आहे. सो असं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत. आपण लगेचच त्यांच्यासोबत चर्चेची सुरुवात करणार आहोत. खरं तर आजच्या भागात आपण मुख्य चर्चा करणार आहोत ते म्हणजे लहान मुलांमध्ये होणाऱ्या टाईप 1 डायबिटीस, त्याची कारणं आणि उपचार. खरं तर सर, सध्या लहान मुलांना होणाऱ्या टाईप 1 डायबिटीसचं प्रमाण वाढताना दिसतंय. आणि आपल्या मुलाला समजा जर असा आजार झाला की त्याला आता आयुष्यभर गोड खाता येणार नाही किंवा कायम खाण्याची बंधनं पाळावी लागणार आणि मुख्य म्हणजे प्रत्येक जेवणाआधी इंजेक्शन घ्यावे लागणार, ही संकल्पना मान्य करणं पालकांसाठी थोडंसं कठीणच असतं. किंबहुना टाईप 2 डायबिटीस पासून मुक्ती मिळवता येते हे आता लोकांना माहीत झालंय. आपण सुद्धा खरं तर आतापर्यंत हजारो डायबिटीस टाईप 2 रुग्णांना या डायबिटीस मुक्त केले आणि औषधमुक्त जीवनाचा लाभ करून दिला. आणि आपण अनेक टाईप 1 डायबिटीस झालेल्या मुलांवर उपचार करतात आणि त्यावर आपलं संशोधन सुद्धा सुरू आहे. त्यातून आपण अनेक मुलांना चांगला लाभ करून दिलाय. तर सर, टाईप 1 डायबिटीस म्हणजे नेमकं काय आणि तो होण्याची नेमकी कारणं काय? टाईप 1 डायबिटीस म्हणजे ज्याच्यामध्ये पॅनक्रियास पूर्णपणे निकामी झालेला असतो असं म्हणा, किंवा इन्सुलिन तयार करत नाही. निकामी हा शब्द चुकीचा होईल, कारण कसं आहे, शरीर कुठलीच गोष्ट पूर्णपणे म्हणजे नाहीशी करत नाही. त्यामुळे म्हणजे ज्यावेळेला इन्सुलिनची निर्मिती पूर्ण बंद होईल त्यावेळेला आपण त्याला टाईप 1 डायबिटीस असं म्हणतो. त्याच्यामध्ये सुद्धा आता थोडेसे 2 प्रकार आलेले आहेत. म्हणजे आता काही जणांचं इन्सुलिन काही प्रमाणामध्ये चालू असतं आणि त्याला मग 1.5 असं म्हणलं जातं, कारण मग कधी कधी इन्सुलिन थोडंसं बनतं. याचा अर्थ काय होऊ शकतो की ते टाईप 2 मध्ये शिफ्ट होऊ शकतात. त्यामुळे त्याला 1.5 असं नाव दिलेलं आहे. बरं, आता ह्याच्या कारणांचा जर का विचार करायचा झाला, म्हणजे मेनली म्हणजे आधी असं होतं की फक्त लहान मुलांमध्येच 20 वर्षापर्यंत तो होतो, परंतु आता तसं काही राहिलेलं नाहीये. बरोबर ना? म्हणजे आता आणखीन म्हणजे म्हणतो ना की मोठ्या मुलांमध्ये किंवा मोठ्या माणसांमध्ये सुद्धा इमोशनल कारणांनी काय म्हणतो की पॅनक्रियाज इनॅक्टिव्ह होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा पॅनक्रियाज वर्क करणं कमी झालं की त्यातून टाईप 1 सारखा आजार होण्याची शक्यता असते. पण आज बेसिकली आपण लहान मुलांबद्दल बोलू. तर त्याची मुख्यत्वे 3 कारणं सांगितली आहेत. म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इम्युनायझेशन. बरं. म्हणजे लहान मुलांना आपण जे जन्मल्यापासून जे इम्युनायझेशन देतो, तर ह्यामुळे काय होतं की तुमच्या शरीरामध्ये एक अँटीबॉडीज तयार होतात. बरोबर. आणि ह्या अँटीबॉडीज ज्या आहेत त्यानंतर काय करतात, तुमच्या शरीरातल्या सेल्सलाच मारायला सुरुवात करतात. त्याला ॲटो इम्युन रिस्पॉन्स असं म्हणतात. आता ह्याच्यामधलं जर का बेसिकली बघितलं तर म्हणजे पोलिओ डोसवर ह्याच्याबद्दल आणखीन एक थोडंसं संशोधन आलेलं आहे की त्याच्यामध्ये माकडाच्या किडनीपासून काढलेले 2 प्रकारचे व्हायरस असतात आणि ते एकत्र करून म्हणजे आपल्या शरीरामध्ये दिले जातात, म्हणजे डोस वाटे. बरोबर. पण ते आतमध्ये जाऊन त्यातून एखादा नवीनच व्हायरस तयार होतो आणि तो तुमच्या पॅनक्रियाटिक बीटा सेल्सला मारतो आणि त्यांनी तुमचं पॅनक्रियाज इनॅक्टिव्ह होतं. त्यामुळे कसं आहे की इम्युनायझेशनबद्दल म्हणजे वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये सुद्धा अनेक वाद प्रवाद आहेत. बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की इम्युनायझेशन फायदा करण्यापेक्षा नुकसानच जास्ती करते आणि त्याच्यामुळे इम्युनायझेशन कंटिन्यू करावं नाही करावं असे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. परंतु आत्ताच्या काळात जर सांगायचं झालं तर बाबा जेवढं गरजेचं आहे तेवढं करा, बाकी करू नका. कारण अति इम्युनायझेशन करून म्हणजे शरीराला म्हणजे म्हणतो ना की सर्वच गोष्टी बाहेरून घेण्यापेक्षा कुठूनतरी आतून डेव्हलप करायला प्रयत्न केला पाहिजे.
दुसरं एक कारण जर का त्याचं आपण बघितलं तर ते म्हणजे एखादं व्हायरल इन्फेक्शन. म्हणजे म्हणजे एखादा ताप येतो किंवा बरोबर. आणखीन एखादा व्हायरल इन्फेक्शन्स क्रिएट होतात आणि ह्या व्हायरल इन्फेक्शनला फाईट करण्यासाठी शरीर अँटीबॉडीज पण तयार करतं. परंतु कधी कधी ह्याचा पण ॲटो इम्युन रिस्पॉन्स तयार होतो आणि त्याच्यातून काय केलं जातं, म्हणजे समजा आपण त्या व्हायरसला मारण्यासाठी कधी कधी औषधं पण देतो. ह्या बरोबर. औषधांमुळे पण ॲटो इम्युन रिस्पॉन्स तयार होतो आणि त्यांनी सुद्धा बीटा सेल्स तुमचे मरतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की म्हणजे एखाद्या मुलाला ताप आलेला आहे किंवा काहीतरी आजार होऊन गेलाय, जुलाब होऊन गेलेत आणि त्याच्यानंतर काही काळाने लगेच म्हणजे त्याला शुगर वाढायला लागलेली आहे, म्हणजे काही लक्षणं दिसायला लागली आणि त्याच्यानंतर मग तो टाईप 1 डायबिटीजमध्ये गेलेला आहे. त्यामुळे अनेक आजारांमध्ये जेव्हा औषधं दिली जातात किंवा हायर अँटीबायोटिक्स दिले जातात त्याचाही एक ॲटो इम्युन रिस्पॉन्स तयार होतो आणि त्यांनी सुद्धा टाईप 1 डायबिटीज होतो. आणि तिसरं कारण जर का बघितलं तर म्हणजे मिल्क मेनली. बरं. म्हणजे आता आपण म्हणतो की दूध हे आयुर्वेदानुसार अमृत मानलेलं आहे असं खरंय, आपण मान्य खरंय, केलंय. खरंय. असंही म्हणजे तसं बघायला गेलं तर गंगेचं पाणी सुद्धा अमृत मानलंय. खरंय. पण म्हणून ते गटारात गेलं आणि तुम्ही हम्म. भरून आणलं तर त्याला तुम्ही अमृत म्हणणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा निश्चितपणे. पार्ट आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी कसं होतं की नैसर्गिकरित्या म्हणजे गाईला वासरू होत होतं, बरोबर. पण आता तसं राहिलेलं नाही. आता तुम्ही त्याला इंजेक्शन्स देऊन वासरू हे करतात. मग त्यामुळे मी म्हणतो गाईला कल्पनाच नसते आणि अचानक गर्भाशयात एखादा गर्भ सोडला गेला तर मग तो वाढण्यासाठी शरीराची तयारी नसते. त्यामुळे प्रत्येक वाढीवर त्याला इंजेक्शन्स द्यावे लागतात, हॉर्मोनल इंजेक्शन्स असतात आणि इतके हॉर्मोनल इंजेक्शन्स दिली जातात की त्याच्यानंतर मग ते जेव्हा म्हणजे म्हणतो ना की वासरू तर होऊन जातं आणि त्यानंतर जे दूध येतं त्याच्यामध्ये हा सगळा हॉर्मोनल कंटेंट असतो. आणि त्याच्यानंतर एवढं करून सुद्धा गाय दूध देते किती, एक 5-6 लिटर. मग त्याला इंजेक्शन्स दिली जातात, ऑक्सिटोसिनची दिली जातात, स्टेरॉइड दिली जातात आणि त्याच्यातून जास्ती दूध काढलं जातं. मग ते अति दूध काढताना गाईचे जे थान आहेत त्याला म्हणजे म्हणतो ना इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. मग तिला अँटीबायोटिक्स दिली जातात आणि ह्या सगळ्यांचा असर त्या दुधामध्ये होतो. आणि मेनली हे हॉर्मोन्स जर का आपण बघितले तर प्रेग्नन्सीमध्ये दिले जाणारे हॉर्मोन्स आहेत. त्यामुळे जनरली आजकाल म्हणजे मुलींमध्ये जे PCOD, PCOS किंवा पाळी लवकर येणं किंवा इरेग्युलर पाळीच्या ज्या काही समस्या आहेत त्या ह्या दुधामुळे निर्माण होतात असं संशोधन आहे. तर ह्याच दुधामध्ये म्हणजे म्हणतो ना की काही हॉर्मोनल लेवल इतक्या स्ट्रॉंगली असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, तुमचे बीटा सेल्स इनॅक्टिव्ह होऊ शकतात. आणि त्याच्याबरोबर दुधाबरोबर इतर काही पदार्थ म्हणजे असे आहेत की ज्याचं ॲलर्जिक रिॲक्शन्स निर्माण झाली तर त्यांनी सुद्धा पॅनक्रियास तुमचं इनॅक्टिव्ह होऊ शकतं. तर असे अनेक म्हणजे मेनली म्हणजे अशी 3 कारणं आहेत आणि मग ह्या 3 कारणांमध्ये एक्झॅक्टली काय आहे, ॲटो इम्युन रिस्पॉन्स कशाने तयार झाला आहे याचा विचार करून जर का योग्य ट्रीटमेंट केली तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून म्हणजे काहीतरी चांगला फायदा घेता येतो. सो डॉक्टर, टाईप 1 डायबिटीसची नेमकी लक्षणं काय आहेत आणि त्यासाठी कोणकोणत्या तपासण्या कराव्या लागतात? टाईप 1 डायबिटीसमध्ये जर का आपण बघितलं तर खरं असं बऱ्याच वेळेला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येत नाहीत. पण एक जनरल लक्षणं बघायची झाली तर अचानक मुलाला भूक वाढायला लागते, लघवीचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यानंतर तो म्हणजे खाऊनसुद्धा मुलगा बारीक व्हायला लागतो, म्हणजे त्याची तब्येत बिघडायला लागते आणि अशा पद्धतीने म्हणजे थोडंसं इमोशनली पण काही चेंजेस होतात आणि अशा पद्धतीने लक्षणं दिसायला लागली की मग म्हणजे म्हणतो ना की त्रास व्हायला लागतो, लघवीचं प्रमाण वाढलं की मग आपण डॉक्टरकडे घेऊन जातो आणि मग त्यावेळेला तपासलं की लक्षात येतं की टाईप 1 डायबिटीस आहे. कारण शुगर लेवल त्यावेळेला कधी कधी म्हणजे 600-700 पण झालेले असतात बऱ्याच जणांच्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक महत्त्वाची तपासणी म्हणजे सी पेप्टायडेज नावाची एक तपासणी येते. त्याच्यामध्ये म्हणजे सी पेप्टायडेज जे आहेत पॅनक्रियाजमधून जसं इन्सुलिन तयार होतं तसं सी पेप्टायडेज पण तयार होतं आणि हे सी पेप्टायडेज तयार होत असेल म्हणजे म्हणतो ना की त्याची नॉर्मल रेंज जी आहे ती 0.9च्या वर आहे. बरोबर. त्यामुळे आता काही मुलांमध्ये मात्र 0.01 वगैरे झालेली असते म्हणजे आपण म्हणू की एकदमच पॅनक्रियाज कामच करत नाही, पण काही काही मुलांमध्ये मात्र 0.6, 0.7, 0.5 अशी असू शकते. म्हणजे याचा अर्थ पॅनक्रियाज पूर्णपणे निकामी झालाय किंवा पूर्णपणे काम करत नाही असं नाही आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे ह्याच्या वेळेला होप्स असतात, म्हणजे त्याला आपण जसं म्हणलं मगाशी की जसं 1.5 म्हणलं जातं, कारण कसं होतं की जर का पॅनक्रियाज पूर्णपणे निकामी झाला नाही तर त्याला परत ॲक्टिवेट करता येतं. पण याचा अर्थ असा नाही की ज्यांचं 0.1 आहे किंवा 0.01 आहे आणि एकदमच पॅनक्रियाज काम करत नाही आणि त्याला म्हणजे म्हणतो ना की रिव्हर्सलमध्ये नेता येत नाही असं काही नाही. कारण माझ्याकडे अशी काही मुलं होती की ज्यांचं 0.01 वगैरे होतं आणि आज त्यांचं सी पेप्टायडेज नॉर्मल झालेलं आहे, 2 पॉईंटच्या पुढे गेलेलं आहे आणि औषध म्हणतो ना इंजेक्शन मुक्त सुद्धा ती आहेत. त्यामुळे असं काही नाही की पण म्हणजे चान्सेस मात्र जर का तुम्ही विचार केला तर ज्यांचं सी पेप्टायडेज लेवल थोडीशी तरी नॉर्मल आहे, म्हणजे नॉर्मल म्हणण्यापेक्षा 0.5, 0.6 म्हणजे काहीतरी आहे, तर त्यांचे बरे होण्याचे किंवा त्यांचे रिव्हर्स होण्याचे जे चान्सेस आहेत ते थोडेसे जास्ती असतात आणि यांचे चान्सेस थोडेसे कमी असतात, पण होत नाही असं काही नाही. सर, हल्ली असं म्हणतात की आधुनिक शास्त्राच्या म्हणण्यानुसार टाईप 1 डायबिटीस बरा करता येत नाही, त्यावर आपलं काय म्हणणं आहे?
कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक शास्त्राचे आपापले सिद्धांत आहेत. बरोबर. आधुनिक शास्त्राचं म्हणणं असं आहे की सगळ्या गोष्टी आम्हीच मॅनेज करणार. म्हणजे बाहेरून जसं आपण कोविडच्या बाबतीत बघितलं, बरोबर बरोबर. तर त्या व्हायरससाठी अनेक म्हणजे म्हणतो ना की व्हायरससाठी म्हणजे इम्युनायझेशन करायचं किंवा त्याच्या विरोधात काही हे करायचं. परंतु म्हणजे त्यावेळेला सुद्धा आयुर्वेदाचा दृष्टिकोन असाच होता की तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. म्हणजे आता तुम्ही विचार करा की मी त्याच वेळेला म्हणजे आम्ही म्हणत होतो की व्हायरस आहे तो म्युटेशन म्हणजे तो रूप बदलत राहणार आहे, आणि आता आपण बघितलं की त्यांनी आपलं रूप बदललेलं आहे. म्हणजे रूप बदलल्यानंतर किंवा म्हणजे व्हायरस म्युटेट झाल्यानंतर तुम्ही जे काही म्हणजे व्हॅक्सिन बनवले त्याचा यूज काय होईल. म्हणजे जसं आपण म्हणतो की म्हणजे कोरोना व्हायरस तर फार जुना आहे, 1966 सालीचं, पण तुम्ही जर का एखाद्या डेटॉलची बॉटल काढून बघितली तर त्याच्यावर सुद्धा कोरोनापासून प्रिव्हेन्शन लिहिलेलं आहे. परंतु हा जो आहे त्याला कोविड-19 असं आपण नाव दिलं. बरोबर. मग कोविड-20 येऊ शकतो, कारण आता म्हणजे डिसेंबरमध्ये तो म्युटेट झाला म्हणून आपण त्याला कोविड-20 म्हणायचं. मग परत कोविड-21 येईल कदाचित, तो दर महिन्याला म्युटेट व्हायला लागल्यानंतर मग जानेवारी 21, जानेवारी मग असे किती व्हायरस येतील आणि तुम्ही किती प्रकारचे इम्युनायझेशन तयार करणार, आणि तयारी करू आपण, पण तुम्ही किती प्रकारचे इम्युनायझेशन देणार हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट बाहेरून मॅनेज करणं किंवा एखादा जंतू आला की त्याला मारण्यासाठी प्रयत्न करणं हे चुकीचं आहे. असं म्हणजे आयुर्वेदाचं तर बेसिकली म्हणणं की तुम्ही तुमची इम्युन सिस्टीम मजबूत ठेवा. तर त्यामुळे मॉडर्न मेडिसिन काय म्हणते हा वेगळा भाग आहे, आणि आयुर्वेद काय म्हणते हा टोटली वेगळा भाग आहे. सर, नेमका यामधला आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ते देखील आम्ही तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पण ब्रेकवर जाता जाता अजून एक छोटीशी गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे डॉक्टर विद्याधर गिरी आणि त्यांची ॲडव्हान्स आयुर्वेदाची टीम ही ऑनलाईन ट्रीटमेंट देण्यामध्ये पूर्ण प्रशिक्षित आहे, आणि त्यामुळे भारतातीलच नाही तर परदेशातील सुद्धा अनेक रुग्णांनी डायबिटीस, हृदय, किडनी आणि कॅन्सर या आजारांमध्ये औषधमुक्त जीवनाचा लाभ घेतलाय. तुम्ही सुद्धा अगदी घर बसल्या औषधमुक्त जीवनाचा लाभ घेऊ शकाल. आणि त्याचप्रमाणे डॉक्टर विद्याधर गिरी यांची पुण्यामध्ये हडपसर, कोथरूड आणि काळेवाडी या 3 ठिकाणी क्लिनिक्स असून ते महिन्यातून 2दा मुंबईला कन्सल्टिंगसाठी भेट देतात. आणि ऑनलाईन ट्रीटमेंटसाठी किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आपल्या स्क्रीनवर नंबर जो फ्लॅश होतोय त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि विशेषतः या 26 जानेवारीला डॉक्टर मुंबईला येणार असून त्यांची जरूर भेट घ्या, आणि त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. डॉक्टर, आपण टाईप 1 मधल्या मॉडर्नची बाजू खरं तर जाणून घेतली. आयुर्वेदिक दृष्टिकोन नेमका काय? आयुर्वेद म्हणतं की तुमची इम्युनिटी वाढवा. बरोबर. आता बऱ्याच जणांना इम्युनिटी म्हणजे असं वाटतं की फक्त जंतू मारणारी जी काही आपली संस्था आहे ती इम्युनिटी, पण तसं नाही आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की पोलीस, जर का साधारण उदाहरण घेतलं तर पोलीस काही चोरांना पकडणारा तो पोलीस नाही, तर उलट सर्व सिस्टीम जी आहे ती नियमात कशी चालेल हे बघणारी जी संस्था आहे ती म्हणजे पोलीस. तसंच इम्युन सिस्टीम जी आपली आहे ती या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघत असते की सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतील. आणि मग अशा वेळेला एखादा जर का बाहेरचा जंतू आला आणि तो जर का तुमच्या इनर गोष्टींमध्ये काही ढवळाढवळ करत असेल तर त्याच्यापासून शरीराला कसं वाचवायचं हे बघणारी ही सिस्टीम आहे. दुसरं म्हणजे आपल्या इम्युन सिस्टीममध्ये म्हणजे जसं म्हणतो ना की व्हायरस हा म्युटेट करत असतो. जर का तुम्हाला म्हणजे मॉडर्न मेडिसिनच्या हिशोबाने आउटर जर का प्रत्येक औषध वेगळं तयार करायचं प्रत्येक व्हायरससाठी, तर मग अनेक प्रकारचे डोसेस घ्यावे लागतील. पण देवानी आपल्या इम्युन सिस्टीम अशी निर्माण केलेली आहे की जसा व्हायरस म्युटेट होईल त्याप्रमाणे आपली इम्युन सिस्टीम सुद्धा आकार बदलू शकते आणि त्याला मारू शकते. तर काय याचं म्हणजे उदाहरण घेतलं तर आपण रामायण मालिका बघत होतो, ती वेगवेगळी अस्त्र सोडली जातात आणि त्याच्याच विरोधामध्ये आपली अस्त्र जातात. तर हे शरीराने केलं पाहिजे. म्हणजे जर का याचं एक साधं उदाहरण घ्यायचं, म्हणजे मोठ्यातलं उदाहरण घ्यायचं झालं तर म्हणजे वाघ मारायचं ट्रेनिंग घ्यायचं, उद्या हत्ती आला तर काय करायचं, बरोबर आहे की नाही. म्हणजे मग प्रत्येक गोष्ट वेगळी असं, त्यापेक्षा तुम्ही एक व्यवस्थित म्हणजे म्हणतो ना की इनर तुम्ही ट्रेंड व्हा की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही येऊ दे. म्हणजे जसं पाठांतर करून पास होणारा आणि समजून पास होणारा, म्हणजे एखादाच प्रश्न तुम्हाला 10 प्रकारे विचारला जाऊ शकतो, आणि जर का तुम्ही पाठांतर करून आलेला असाल तर काय की प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला तुम्हाला काहीच येणार नाही. मग प्रत्येक 10 प्रश्न वेगवेगळे पाठ करायचे म्हटलं तर ते शक्य होणार नाही. त्याच्यापेक्षा समजून करा. तसं तुम्ही इम्युन सिस्टीम तुमची मजबूत करा, आणि ह्या टाईप 1 डायबिटीसमध्ये आम्ही त्याच पद्धतीचा वापर करतो. आणि तुमची इम्युन सिस्टीम म्हणजे कसं आहे की असं म्हणजे आता म्हटलं जातं की 5 प्रकारचे म्हणजे आता जे काही संशोधन आहे त्याप्रमाणे 5 प्रकारचे असे ॲटो इम्युन रिस्पॉन्स आहेत की किंवा व्हायरसेस आहेत की ज्याच्यामुळे तुमचे पॅनक्रियाटिक सेल्स किंवा बीटा सेल्स काम करत नाहीत.
त्याला गॅट टेस्ट वगैरे म्हणून तुम्ही काढू शकता. परंतु कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स निर्माण जरी झाला किंवा कुठल्याही जंतू जरी असेल तरी तुम्ही शरीर बॅलन्स केलं तर शरीर त्याला आयडेंटिफाय करेल. शरीराची जी इम्युन सिस्टीम आहे ती त्याला आयडेंटिफाय करेल आणि त्याला किल करेल. आणि एकदा तो ऑटो इम्युन रिस्पॉन्स तुम्ही जर का नलिफाय करू शकला तर तुमची परत पॅनक्रियाज तुमचा परत रिॲक्टिवेट व्हायला लागतो. तुमच्या इन्सुलिन लेवल नॉर्मल यायला लागतात, म्हणजे सी पेप्टायडेज लेवल नॉर्मल यायला लागतात. त्यातून तुम्हाला लक्षात येतं की तुमचं इन्सुलिन नॉर्मल होते आणि तुमच्या इन्सुलिनची रिक्वायरमेंट बंद होऊ शकते. पण म्हणजे याच्यावर अनेक प्रकारचे संशोधन चालू आहेत आमचे आणि आम्ही आमच्या आयुर्वेदाचे वापर करतो आणि त्यातून चांगले रिझल्ट आम्हाला आजपर्यंत तरी मिळालेले आहेत. निश्चितपणे डॉक्टर, पण या आजारावर उपचार करण्यासाठी मग आपण इतर कोणत्या पद्धतींचा वापर करता? आता जनरली कसं असतं की प्रत्येक आजाराची कारणं वेगळी असतात. काही वेळेला मानसिक असतात, काही वेळेला शारीरिक असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की 20 वर्षानंतर जे मोठे आहेत त्यांच्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं की म्हणजे इमोशनली एखादा धक्का बसतो किंवा इमोशनली काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो आणि त्याचा जो अटॅक आहे तो तुमच्या पॅनक्रियाजवर होत असतो. तर म्हणजे म्हणतो ना की आयुर्वेदाची पण संकल्पना तीच आहे की पहिल्यापासून की मानसिक आणि शारीरिक म्हणजे प्रत्येक आजाराला वेगवेगळी कारणं असू शकतात. प्रत्येक वेळेला शारीरिक कारणच असेल असं काही नाही आहे. त्यामुळे आपल्याच याला हे जर का म्हणजे म्हणतो ना की समांतर शास्त्र बघितले की आयुर्वेदाच्या अनेक ब्रांचेस आहेत. त्याच्यामध्ये ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर आहे. आपल्याकडे पूर्वीच्या काळी कान टोचणे किंवा म्हणजे पायामध्ये म्हणतो ना की जसं जोडवी घालणे, हे ज्या काही प्रथा होत्या किंवा बांगड्या घालणे, ह्या प्रथा ह्या ॲक्युप्रेशरच्या किंवा ॲक्युपंक्चरच्या म्हणजे साक्ष देतात की त्याच्यातून तुमचं आरोग्य चांगलं राहतं. की आपल्याकडे कान धरण्याची शिक्षा दिली जायची, तर ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जर का बघितलं तर ॲक्युप्रेशरचा पार्ट येतो. तर ही शास्त्रसुद्धा जर का तुम्ही मध्ये काही काळापूर्वी बघितलं तर कानाला एका म्हणजे म्हणतो ना की रिंग लावा आणि डायबिटीज बरा करा अशा बऱ्यापैकी दिसत होतं. आणि म्हणजे पॅनक्रियाटिक पॉईंट आहे म्हणजे मध्येच एक संशोधन झालं होतं, त्यामध्ये लक्षात आलं होतं की पॅनक्रियाटिक पॉईंटला जर का तुम्ही एखादी रिंग लावली तर त्यातून तुमचं नॅचरल इन्सुलिन सिक्रेशन चालू होतं. आणि अनेक म्हणजे म्हणतो ना की टाईप 2 डायबिटीसवाले जे होते त्यांना आम्ही ती रिंग लावली होती आणि त्याच्यातून म्हणजे म्हणतो ना की जे काम गोळी करायची ते काम ती रिंग करायची. त्यामुळे त्यांच्या गोळ्या बंद व्हायच्या, शुगर नॉर्मल व्हायची, मॅजिक दिसायची. पण एक लक्षात घ्या की म्हणजे कुठल्याच शास्त्रामध्ये या आयुर्वेद पण असं म्हणतं की सब गोडे 12% असं नाही. म्हणजे जी गोष्ट एकाला लागू पडेल तीच दुसऱ्याला लागू पडेल असं काही नियम सांगता येत नाही. एका ग्रुप ऑफ पीपलला लागू पडते ती, परंतु दुसऱ्यांना वेगळी गोष्ट लागू पडते. पण आपल्याकडे कसं वाटतं की लगेच मॅजिक झाली काहीतरी आणि मग सगळ्यांनीच त्यांनी बरं झालं पाहिजे आणि मग त्यातून काय होतं की काही लोक बरे होतात आणि काही लोक होत नाहीत आणि मग ते बदनामी करत येतं की नाही यांनी काही होत नाही. असं काही नाही. तर तुम्ही ह्या गोष्टींकडे म्हणजे म्हणतो ना की ॲक्युपंक्चर आहे, ॲक्युप्रेशर आहे, ह्याच्याकडे एक शास्त्र म्हणून बघा. आणि प्रत्येक शास्त्राचे आपापले काही म्हणजे चांगले पॉईंट्स असतात, काही म्हणजे काय म्हणतो की कमजोरी पण असतात. आणि असं काही होत नाही की काहीतरी जादू होईल. त्यामुळे जादू म्हणून तुम्ही आला तर निराशा होऊ शकते. परंतु सायन्स म्हणून आले तर नक्कीच तुम्हाला म्हणजे इन्सुलिन डोसेस कमी करता येतात, त्याच्यातून इन्सुलिन मुक्तसुद्धा करता येतं आणि एक चांगलं आयुष्य तुम्हाला म्हणजे त्या लहान मुलांना देता येतं. सर, आपण आत्ताच उल्लेख केला रिंगचा. खरं तर मध्यंतरी ते सगळं प्रचंड चाललेलं होतं. ॲक्युपंक्चरच्या मागचं नेमकं सायन्स काय, म्हणजे नेमकं कशा पद्धतीने ते वर्क करतं? शेवटी आयुर्वेद किंवा ॲक्युपंक्चर किंवा ॲक्युप्रेशर ही जी सगळी शास्त्र आहेत ती बॉडी बॅलन्सिंगवर काम करतात. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही कुठल्याही आजाराशी म्हणजे जसं म्हणतो ना की आपल्याकडे एक बेसिक पद्धत अशी आहे की अंधाराशी लढू नका, तुम्ही प्रकाश आणा, अंधार आपोआप निघून जाईल. तर त्याच पद्धतीने म्हणजे म्हणतो ना की एखादा आजार झाला म्हणून लगेच त्याच्यासाठी हे उपचार, दुसरा आजार झाला म्हणून ते उपचार, असं नाही आहे. तर तुमचं शरीर बॅलन्स करा, तुमच्या शरीराच्या इनर ज्या सिस्टीम्स आहेत त्या तुम्ही ॲक्टिवेट करा आणि तुमचं शरीर जर का बॅलन्स झालं तर तुमची इम्युन सिस्टीम जी आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की इम्युन सिस्टीम म्हणजे जंतू मारणारी सिस्टीम नाही आहे, तर तुमच्या शरीराला नियमामध्ये किंवा तुमच्या शरीराचं सगळं कार्य नियमित चालवणारी जी संस्था आहे तिला व्यवस्थित बॅलन्स केलं तर तुम्ही अनेक गोष्टी म्हणजे म्हणतो ना की शरीर एकदा बॅलन्स झालं तर सगळे आजार निघून जाणार आहेत. मग ॲक्युपंक्चरमध्ये किंवा म्हणजे ॲक्युप्रेशर जर काय याचं बघितलं तर त्याच्यामध्ये ऑर्गन बेस्ड सिस्टीम त्यांनी मान्य केलेली आहे. मग त्याच्यामध्ये 12 ऑर्गन्स त्यांनी मानलेले आहेत आणि ह्या 12 ऑर्गन्सच्या म्हणजे 6 जोड्या त्यांनी मानलेले आहेत. मग हे 12 ऑर्गन्समध्ये तुमचे म्हणजे लंग्स आहेत, त्याच्यानंतर हार्ट आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन, असे ऑर्गन बेस्ड मेरिडियन्स त्यांनी केलेले आहेत. आणि ह्याचे जे सगळे म्हणजे म्हणतो ना की याच्या ज्या मेरिडियन्स किंवा आपण एनर्जी पाथवे आपण म्हणू, आयुर्वेदामध्ये त्याला नाड्या म्हणलेलं आहे. या नाड्या ज्या आहेत हे एनर्जी पाथवे जे आहेत ते तुमच्या सगळ्या अंगामधून जात असतात. म्हणजे उदाहरणार्थ आता मी पहिल्यांदा ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर शास्त्र जे आली ती पेन
काढणारी म्हणजे म्हणतो ना की क्विक हो. पेन रिलीफ म्हणून आली. म्हणजे जसं आता आपण म्हणतो की गुडघा दुखतो एखाद्याचा, तर तो हम्म. टिपिकल पॉइंटला दुखत असतो. बरोबर. बरोबर. मग ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर शास्त्राचं असं म्हणणं आहे की हा जो गुडघा दुखतोय तर तिथे काही झालेलं नसतं. तर तुमचा समजा स्टमक मेरिडियन आहे, त्यामुळे स्टमकचा जो एनर्जी पाथवे आहे तो जो जातोय म्हणजे पोटामध्ये म्हणजे स्टमकमध्ये जर का काही प्रॉब्लेम तुमच्या निर्माण झाला तर त्याच्यातून तुमचं काय होऊ शकतं की त्या म्हणजे टिपिकल पॉईंटला म्हणजे तुम्ही जर का पोटाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर हे दुखायचं थांबून जातं. म्हणजे त्याचं मूळ कारण तिथे असतं. म्हणजे मूळ कारण कधी कधी वेगळीकडे असतं आणि बरोबर. म्हणजे म्हणतो ना की त्याचं इंटरप्रिटेशन काही वेगळ्या ठिकाणी असतं. त्याचप्रमाणे म्हणजे जर का आपण म्हणजे टाईप 1 डायबिटीसमध्ये बघितलं तर जरी तुमचा पॅनक्रियाज इनॅक्टिव्ह झालेला आहे तर म्हणजे इन्सुलिन तयार होत नाही म्हणून डायरेक्टली पॅनक्रियाजवर काम करण्यापेक्षा पॅनक्रियाज का इनॅक्टिव्ह झालाय. मग त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे त्यांच्या एक 6 लेअर ऑफ म्हणजे इम्युन सिस्टीम्स त्यांनी मानलेल्या आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे प्रायमरी लेवलला म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन आणि त्याच्याबरोबर इतर काही गोष्टी अशा त्यांनी मान्य केल्यात. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे त्यांची एक इम्युन सिस्टीम मेंटेन करण्याची एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे शरीराला बॅलन्स करण्याची एक वेगळी पद्धत आहे. आणि ही बॅलन्स करण्याची पद्धत जर का आपण प्रॉपरली जर का वापरली तर कुठल्याही औषध न देता अनेक आजार बरे करता येतात. आणि मेनली जसं टाईप 1 डायबिटीसमध्ये आहे तसं किडनी फेल्युअरमध्ये सुद्धा आम्ही बघितलेलं आहे. कारण किडनी फेल्युअरमध्ये प्रॉब्लेम असा झालेला असतो की औषधाच्या टॉक्झिसिटीनी म्हणजे इतका प्रॉब्लेम झालेला असतो की तुमची किडनी ती म्हणजे केमिकल टॉक्झिसिटी सहनच करू शकत नाही. आणि त्याच्या वेळेला मग आम्हाला पण उपचार करताना आयुर्वेदिक उपचार करताना सुद्धा बाहेरून लेपन थेरपी म्हणजे रिस्ट्रिक्शन्स फार येतात की फार मेडिसिन म्हणजे दिले आयुर्वेदिक जरी असतील तरी सुद्धा काय होतं की मग त्या टॉक्झिसिटीला कव्हर करता येत नाही. अशा वेळेला मग बाहेरून लेपन देणं हे देणं असे थोडेसे रेस्ट्रिक्टेड मार्ग वापरावे लागतात. मग ह्या वेळेला तुमचं ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर ही जी बॉडी बॅलन्सिंग सिस्टीम आहे ती अतिशय चांगली काम करते. इवन टाईप 1 डायबिटीसमध्ये सुद्धा आम्ही बघितलं आहे, टाईप 2 डायबिटीसमध्ये सुद्धा बघितलं. ही सिस्टीम इतक्या म्हणजे म्हणतो ना की जर का एखादा आजार एनर्जी लेवलला तुमचा असेल म्हणजे आयुर्वेद जे आहे ते केमिकली बॅलन्स करेल. ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशर किंवा म्हणजे तुम्ही योग थेरपी ज्याला आपण म्हणू बरोबर. म्हणजे योगामध्ये कसं असतं की तुम्ही एखाद्या मेडिटेशन कॅम्पला जाता आणि म्हणता की म्हणजे रामदेवाच्या कॅम्पला जातात कुठल्याही कॅम्पला जातात आणि म्हणतात आमचा डायबिटीस बरा झाला आमचा थायरॉइड बरा झाला आता हे म्हणतात म्हणजे खोटं नाही बोलत. तर त्यांची एनर्जी सिस्टीम बॅलन्स करण्याची जशी योगाची पद्धत आहे तशीच ॲक्युपंक्चरची म्हणजे प्रत्येकाला योगशास्त्र करणं किंवा प्रत्येकाला ते करणं जमेल असं नाहीये किंवा बेड रिडन असेल तो करणार कसा. बरोबर. तर त्यावेळेला तुम्ही एनर्जी सिस्टीम बॅलन्स करण्यासाठी ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर सारखं शास्त्र नाही आहे. इव्हन बेड रिडन पेशंटसाठी सुद्धा म्हणजे तुमचे बेड सोर्स आहेत किंवा हे कमी करण्यासाठी सुद्धा हे एकदम बेस्ट शास्त्र आम्हाला तरी अनुभवाला आलेलं आहे. तर मग आपल्याकडे उपचार घेण्याची नेमकी कोणती पद्धती आहे? जर का प्रायमरी लेवलला बघितलं तर म्हणजे मी किंवा आमचे काही डॉक्टर्स जे आहेत किंवा म्हणजे आमच्या काही फ्रँचायझी ज्या आहेत त्या त्यांच्या लोकल लेवलला काम करत होत्या आणि त्यांच्याकडे लोक येत होते. परंतु आता लॉकडाऊन नंतर किंवा कोरोना नंतर जग पूर्णपणे बदललेलं आहे. म्हणजे असंही कोरोना नंतर बदल बराच झाला आहे पण म्हणजे आमचा तर बदल आधीपासूनच आम्ही 2 वर्षाच्या आधीपासूनच केलेला होता तो. म्हणजे आमच्याकडे ऑनलाईन ट्रीटमेंट होती कारण आम्ही काही वेगळ्या पद्धती युनिक पद्धती शोधून काढलेल्या आहेत. इंटरनॅशनल लेवलला अनेक म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्यांचा आम्ही आधार घेतलेला आहे, त्यांच्याशी आम्ही कनेक्टेड आहोत आणि त्याच्यामुळे आमच्याकडे रिझल्ट चांगले आहेत. आणि त्यांनी अनेक म्हणजे म्हणतो ना की जे आमच्यापर्यंत येऊ शकत नाहीत पण ऑनलाईन पद्धतीने त्यांच्यानी आमचे व्हिडिओज बघितले होते किंवा म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनल आहे किंवा माझं मेडिसिन फ्री लाईफ बाय डॉक्टर गिरी म्हणून फेसबुक पेज आहे. ह्याला बऱ्याच जणांनी येऊन व्हिजिट केली आणि त्यातून त्यांना लक्षात आलं की बाई काही युनिक पद्धती आहेत आणि त्याच्यामुळे आमच्याकडे देशाविदेशातून म्हणजे जवळजवळ 8 देशातून लोक आमच्याकडे आता कनेक्टेड आहेत. त्यामुळे आणि लॉकडाऊनमध्ये लोक त्याला फॅमिलियर झालेत ऑनलाईन ट्रीटमेंटला. म्हणजे तुम्ही आमच्याकडे फोन करायचे आमचे जे नंबर्स दिले आहेत त्याला आणि त्याच्यानंतर आमचे डॉक्टर्स तुमच्याशी कन्सल्ट करतात, तुमची पूर्णपणे हिस्ट्री घेतात आणि हिस्ट्री घेतल्यानंतर तुमचे जुने काही रिपोर्ट्स असतील ते तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा तुम्ही मेलवर वगैरे आम्हाला पाठवू शकता आणि ते आम्ही ॲनालाइज करतो पूर्णपणे आणि ते ॲनालाइज करून त्याच्या पद्धतीने मग एक ट्रीटमेंटची पद्धत ठरवली जाते. त्याच्यानंतर मग ट्रीटमेंटची पद्धत ठरवल्यानंतर साधारण आयुर्वेदिक औषधं जी आहेत ती कुरिअरनी जातात सगळी. त्यानंतर जेवणामध्ये जे काही म्हणजे ॲडवाईस असेल तो आम्ही देतो आणि ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर बरोबर ना ह्या गोष्टी जवळजवळ आम्ही बऱ्याचशा शिकवतो की म्हणजे तुमच्या मुलाला किंवा तुमच्या म्हणजे म्हणतो ना की म्हणजे जर का टाईप 2 वाले असतील तर त्यांनी ते पॉईंट्स कसे लावायचे काय करायचं ह्या पद्धती आम्ही बऱ्यापैकी त्यांना शिकवतो कारण त्यांना रोजच्या रोज त्या वापरता आल्या पाहिजेत. बरोबर. या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना त्या गोष्टी शिकवतो आणि त्याचा म्हणजे आणि दुसरं म्हणजे कसं असतं की असं नाही की आम्ही औषध दिलं आहे आणि मग ते बरे झाले असं नाही. हे जे म्हणजे म्हणतो ना रिव्हर्सल आहे टाईप 1मध्ये असेल किंवा टाईप 2मध्ये असेल
हे त्यांच्या आणि आमच्या सहकार्याने चालू असतं. म्हणजे मग त्यांनी ग्लुकोमीटर घ्यायचं असतं, रोजच्या रोज शुगर आम्हाला पाठवायची असते. आमचे टीम मेंबर्स आहेत जे रोजच्या रोज शुगर मॉनिटर करत असतात आणि ते बघत असतात की बाबा शुगर कमी कशी होते, काय होते, शुगर कमी झाली तर मग औषधं कशी टॅपर करायची याची ॲडवाईस म्हणजे म्हणतो ना त्यांना मार्गदर्शन करत असतात. त्या पद्धतीने जर का नसेल होत तर बाबा का होत नाही, काय चुकतंय, कुठे काहीतरी म्हणजे हे होतंय, काय बदल करायला पाहिजे हे सुद्धा सुचवलं असतं. म्हणजे तुम्ही जरी घरी असाल तरीसुद्धा तुम्ही पूर्णपणे आमच्या देखरेखीखाली किंवा आमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही रिव्हर्सल तुमचा जो काही जर्नी आहे तो करत असता. आणि त्यातून जर का म्हणजे म्हणतो ना की जे शक्य आहेत, जे पुण्यामध्ये आहेत किंवा जे मुंबईला आहेत किंवा जे काही म्हणजे म्हणतो ना जिथे पोचणं शक्य आहे असे लोक डायरेक्टली सुद्धा येऊन आम्हाला भेटत असतात. पण बेसिकली आमचा आता 80% जो म्हणजे ट्रीटमेंट ज्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने चालतात आणि जरी डायरेक्टली भेटणारा सुद्धा महिन्यातून एकदा भेटतो. पण बाकी तर तो रोज आमच्याशी फोनवर कनेक्टेड राहतो आणि नंतर तो इतका फॅमिलीयर होतो, तो म्हणतो मग सर तेवढ्यासाठी येण्यापेक्षा आपण ऑनलाईनच करू. तर ऑनलाईन ट्रीटमेंट हा एक चांगला पर्याय सध्या आहे आणि म्हणजे म्हणतो ना की आता सध्या टेक्नॉलॉजी पण म्हणजे वाढलेली आहे. म्हणजे लोक जर का म्हणजे ऑस्ट्रेलियाचे सुद्धा पेशंट जर का माझ्याकडे घेऊ शकत असतील तर मग महाराष्ट्रातल्या पेशंटला काय प्रॉब्लेम. सर मग जाता जाता लोकशाहीच्या प्रेक्षकांना नेमका काय संदेश द्या? आयुष्य हे एकदाच मिळणारं आहे आणि त्याचा चांगला आनंद घेतला पाहिजे. त्यामुळे आयुर्वेद काय म्हणते बघा, कारण कुठल्याही गोष्टीचं मूळ कारण जर का शोधलं तर त्याच्यावर उपाय पण शोधता येतात आणि चांगले रिझल्ट मिळू शकतात. आणि त्यामुळे हे एकदाच मिळणारं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगा, आयुष्य उपभोगा आणि सुखी आणि समाधानी राहा, आरोग्यमय मेनली आरोग्यमय राहा. आणि हे शक्य तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही औषधमुक्त जीवन जगाल. निश्चितच डॉक्टर, खरं तर खूप छान तुम्ही प्रेक्षकांना संदेश दिलेला आहे आणि खरंच प्रेक्षकांना अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं. सगळ्यांनाच हा विषय निश्चितपणे छान समजला असेल. जर तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क साधायचा असेल तर खाली आपले काही नंबर्स फ्लॅश होत आहेत, तिथे तुम्ही संपर्क साधू शकता आणि 26 जानेवारीला खरं तर तुम्ही डॉक्टरांना मुंबईत भेटू शकता. त्याच्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि अजूनही अनेक काही शंका प्रश्न असतील तर त्यावर तुम्ही ते विचारू शकता. पण आत्ता सध्या तुर्तास या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. डॉक्टर, तुम्ही आमच्यासोबत इथे उपस्थित राहिलात, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर वेळ झाली आरोग्यशाहीमध्ये इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.